आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय। आणखीन लोकांना शंका कुशंका व्यक्त करत होते, काय लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल, काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही, गॅरंटीनं सांगते असेही काही लोक म्हणत होते। आता आम्ही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे, आता अडचण राहिलेली नाही, सगळ्या सेवा चालू होतील। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी। बराच काळ प्रतीक्षेत असलेली सोलापूर मुंबई विमानसेवा अखेर 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। या ऐतिहासिक सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर विमानतळावर भव्य समारंभात होणार असून तेच या विमानाचे पहिले प्रवासी असतील। या विमानसेवेच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विमानतळावर पाहणी दौरा करत तयारीचा आढावा घेतला। विमानतळावरील सुविधा, सुरक्षा आणि स्वागत व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सोलापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार असून नागरिक, उद्योगपती आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे। विमानसेवा सुरू झाल्याने शहराच्या आर्थिक आणि पर्यटन वाढीला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सोलापूर विमानतळावर सुरू असलेल्या हालचालींनी शहरात उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर इथं काय औपचारिकता म्हणून आपण कार्यक्रम करतो, या ठिकाणी जेवढी बसतील तेवढी लोक किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकची लोक या ठिकाणी स्वागताला येतील। शहरातल्या नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे। आता मुंबईची विमानसेवा चालू होती, मुंबईसोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय। आणखीन लोकांना शंका कुशंका व्यक्त करत होते, काय लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल, काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही, गॅरंटीनं सांगते असेही काही लोक म्हणत होते। आता आम्ही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे, आता अडचण राहिलेली नाही, सगळ्या सेवा चालू होतील। आणि आपल्या सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूरमधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे। इथल्या जनतेला ही सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की 12:45 मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे। पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळी सुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल। ती विमानसेवा चालू होईल।